संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव बाफारेसह 17 जणांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचे स्वागत करतानाच त्यांना शिक्षा झाली हे ठीकच, पण आमच्या ठेवींचे काय, असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला। ठेवीदारांच्या प्रश्नाचे उत्तर व्यावसायिक मंडळाच्या कामकाजातून मिळणार असून संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून त्यातून ठेवीदारांच्या रकमा परत करण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती व्यावसायिक मंडळाने दिली। तेव्हा ठेवीदारांनी त्यांच्या ठेव पावती संस्थेच्या कार्यालयात आणून द्याव्यात, तसेच लिलाव प्रक्रियेतही सहभाग घ्यावा असे आवाहन ठेवीदारांच्या वकील ॲडव्होकेट अनिता दिघे मोबाईल क्रमांक 7720009001 यांनी केले। या संदर्भात ॲडव्होकेट अनिता दिघे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिता दिघे, संपदा ठेवीदारांची वकील। मी तमाम ठेवीदारांना विनंती करते की तुमच्याकडे जर पावत्या असतील, संपदामध्ये ठेवलेल्या पैशांच्या पावत्या जर असेल तर तुम्ही आपलं जे संपर्क कार्यालय आहे, जे लालटाकीला आपलं ठेवीदारांचं कार्यालय आहे, तिथे आणून द्या आणि त्यात जमा करा, की जेणेकरून तुमचे किती पैसे आहेत आणि ते किती म्हणजे व्हेरीफाय केल्यावर ते पैसे आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला तुमचे मिळावे म्हणून, जेणेकरून कुठल्याही ठेवीदाराच्या ठेवी ह्या बुडल्या नाही पाहिजे असाच आमचा मानस आहे। माझ्यासोबत सुरेश मस्के काका आहेत की जे व्यावसाय मंडळामध्ये आहेत, अक्षय गांधी म्हणून आहेत, ते सुद्धा आहेत। आम्ही सर्व मिळून ठेवीदारांच्या ठेवी ह्या बुडल्या नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहोत। तसेच आम्ही ज्या कर्जदारांनी कर्ज घेतले संपदामधून त्यांच्याकडनं वसुली चालू आहेत, तसेच ते मॅचिंग करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तसेच आम्ही ज्या संचालक मंडळ आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या आम्ही जप्त करत आहोत आणि त्या जप्त केलेल्या प्रॉपर्ट्या ह्या DDR मार्फत लिलावात निघतात आणि तो लिलाव हा ठेवीदार घेतो। त्यामुळे कुठल्याही ठेवीदारांचे पैसे बुडणार नाहीत यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत। काळजी करू नका, घाबरू नका। आज संपदाच्या ज्या संचालक मंडळांना म्हणजे लाईफ की त्यांना उम्रकैद किंवा जन्मठेप ही लागलेली आहे, त्यांच्या पापाचं फळ त्यांना मिळालेलंच आहे। पण तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या पैशाचं काय, पण घाबरू नका, आम्ही निश्चितच तुमचे पै ना पै देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढं प्रयत्न करत राहणार आहोत। तुमच्याकडे जेही काही असेल संपदामधलं, ज्या ठेवींच्या पावत्या असेल त्या तुम्ही लाल टाकीच्या आपल्या ठेवीदारांच्या ऑफिसला आणून द्या, जेणेकरून आम्हाला कळेल की तुमची किती रक्कम आहे आणि काय आहे म्हणून। आणि म्हणजे मी एवढं तुम्हाला सांगू इच्छिते की कोणाचीही ठेव पावती ही त्याचे पैसे बुडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।